नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिकच्या या चॅनलवर, जिथे तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांची फक्त माहिती दिली जात नाही, त्या योग्य पद्धतीने क्रॅक कशा कराव्यात याबद्दल सुद्धा आम्ही वेळोवेळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. आज आपण समीकरण हा जो महत्वाचा टॉपिक आहे गणितामध्ये त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. काही प्रश्न आपण या समीकरणांवर बघणार आहोत. सो समीकरण सोडवणं फार जास्त गरजेचं आहे, कारण की गणिताचा 99 किंवा 98% भाग हा समीकरणांपासूनच बनलेला असतो. मग ते तुम्ही सरळीकरणात वापरताय तरी समीकरण दिलेलं असतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी जे मॅथमॅटिकल वर्ड प्रॉब्लेम असतात त्याच्यात सुद्धा समीकरणच दिलेले असतात. सो समीकरण हा एक अविभाज्य घटक आहे, ज्यामध्ये तुम्हाला समीकरण सोडवायची कशी याच्याबद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आजचा हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे. तर हा व्हिडिओ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी कामाला येणार आहे, ज्यात महाजेनको, महाट्रान्सको, त्या व्यतिरिक्त PSI, MPSC, UPSC अशा सर्व बँकिंग या सर्व एक्झामिनेशनसाठी हा एक कॉमन व्हिडिओ असणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न बघा काय दिलाय तुम्हाला. हे एक छोटंसं समीकरण दिलंय आणि ह्या समीकरणाला सोडवायला सांगतायत. PSI पूर्वला हा प्रश्न विचारला गेलेला होता. इतरही एक्झामसाठी हा महत्वाचा आहेतच. याच्यामध्ये काय करावं लागणार आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला x एका साईडला घ्यावे लागणार आहेत. म्हणजे हा 10x या 29x कडे जाणार आहे. म्हणजे आपल्याकडे काय उरेल, 19x असं उरणार आहे. बरोबर. सो 29 मधनं हे 10 गेलेत तर 19x उरतात, आणि हा जो नंबर आहे हा आपल्याला काय करायचा आहे, दुसऱ्या साईडला मोठ्या नंबरकडे ट्रान्सफर करायचा आहे. तर इकडे पण काय उरणार आहे आपल्याकडे 19. 24 मधनं 5 गेलेत, किती उरतात, 19. अशा पद्धतीने हा 19 या x ला गुणाकार म्हणून आहे, तर साईड चेंज करताना भागाकार म्हणून येणार आहे. तर आपण इथेच कॅन्सल करूया आणि x चं उत्तर 1 म्हणून मिळवूया. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे +1. तिथे लपलं येते पण ते +1 असणार आहे. इथे -1 +1 असं कन्फ्युजन क्रिएट व्हावं म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ऑप्शन्स दिलेले असतात. त्यापैकी आपण जर योग्य स्टेप निवडलेल्या असतील तर आपल्याला उत्तरही योग्य मिळणार आहे. हा पहिला प्रश्न सोपाच होता. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. याच्यानंतर हळूहळू स्वरूप थोडंसं बदलणार आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये माझा प्रयत्न असेल की तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवाव्यात, कशा पद्धतीने वापरायच्या असतात ह्या दाखवाव्यात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एका संख्येला 8 ने गुणले असतात, त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती? बघा, एकदम सोपासा प्रश्न, पण विद्यार्थ्यांना समीकरणच मांडता येत नाही. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जसं दिलंय तसं वाचायचा प्रयत्न करायचा आहे. काय सांगतायत, एका संख्येला 8 ने गुणले. बरं, ती संख्या माहितीये का आपल्याला? नाही. तिला आपण काय म्हणणार, x, आणि तिला काय करायचंय म्हणे, 8 ने गुणायचंय. तर आपण त्या संख्येला 8 ने गुणलं म्हणजे 8x होते, आणि येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर येणारं उत्तर जे काही असेल त्यामध्ये तुम्ही 99 मिळवताय. तर उत्तर काय येतं, उत्तर म्हणजे आपण बरोबरच्या दुसऱ्या पलीकडे लिहितो, दुसऱ्या बाजूला लिहितो, म्हणजे इथे 171 म्हणून मिळणार आहे. मग आता काय करायचंय आपल्याला, हे समीकरण तर बनलं. या समीकरणामध्ये हा प्लस म्हणजे नंबरच्या साईडला जाईल, तिकडे जाणार आहे, आणि इकडे 8x आणि इकडे काय उरणार आहे, 72. सो 171 मधून 99 गेलेत, उत्तर 72 मिळतं, आणि 8ने आपल्याला इकडे भागता येणार आहे. 8 9 72. अशा पद्धतीने x चं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे, 9. ऑप्शन मध्ये ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. ओके. या समीकरणांमध्ये सगळ्यात पहिले समीकरण मांडणं, आणि मांडल्यानंतर त्याला कशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सफर करता येईल. साईनकडे जातं, नंबरकडे जातात, त्याचे साईन्स काय असतात, म्हणजे चिन्ह काय येतात, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. यानंतर मिळणारे उत्तर हे तुमचे करेक्ट म्हटले जातील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न सुंदर प्रश्न, मोठा आहे बराच, तर एकदा वाचा तुम्ही व्यवस्थित. आणि मी तर लगेच सोडवतोय, पण तुम्ही थोडं पॉज करून जर वाचलात आणि सोडवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अजून चांगली इम्प्रूव्हमेंट भेटणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. सुरुवात काय करता येते, एक 3 अंकी संख्येतील शतम स्थानचा अंक आणि एकम स्थानचा अंक यांची बेरीज ही दहम स्थानाच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. ती संख्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळवले असता संख्येतील अंकाचे क्रम उलट होतात, तर ती संख्या कोणती? बरं, आता जे जे सांगतायत ते आपण व्यवस्थित ऑप्शन मध्ये करू शकता. तुम्ही ऑप्शन मध्ये पण बघू शकतात, कारण की जर 3 अंकाची संख्या घ्यायची ठरली तर ती 3 अंकाची संख्या आपल्यासाठी 100x अधिक 10y अधिक z या पद्धतीने घ्यावी लागते. आणि ही मेथड
प्रत्येकाला माहीतच असेल असं काही गरजेचं नाहीये. त्यामुळे मग ह्या मेथडने गेलात समीकरण बनवून तर हे तुम्हाला यदाकदाचित अवघड जाऊ शकतं. त्यामुळे अशा वेळी ऑप्शन ट्राय केला तरी सुद्धा चालणार आहे. पण IBPS सारख्या एक्झाम मध्ये नन ऑफ दिस ऑप्शन हा असतो, त्यामुळे तिथे रिस्क वाढते. पण जर आपण ते समीकरण मांडलं असतं तर त्या समीकरणामध्ये सुद्धा वेळ बराच वाया गेला असता. त्यावेळी आपण स्मार्ट डिसिजन घेणं गरजेचं आहे की ह्यावेळी समीकरण न मांडता आपण ऑप्शनने जरी खेळलो तरी सुद्धा उत्तर मिळणार आहे. बघा, सगळ्यात पहिले ते काय सांगतात, एकक स्थानचा अंक. एकक स्थानचे अंक कोणते आहेत ते बघा, हे जे उजव्या साईडला जे असतात ना ते सगळे काय असतात, एकक स्थानचे अंक असतात. नंतर दहम स्थानचे, नंतर शतक स्थानचे. बरं, त्यानंतर ते काय म्हणतात, एका संख्येतील शतम स्थानचा अंक, एकम स्थानचा अंक यांची बेरीज म्हणजे याची आणि याची, या दोघांची बेरीज. यात याची आणि याची, या दोघांची बेरीज. खालच्यांमध्ये सुद्धा याची आणि याची, यातही या दोघांची बेरीज. ते काय म्हणतायत, या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती दहम स्थानच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. बरं, ह्या दोघांची बेरीज किती येते, 4. आणि ही 4 काय असणार आहे, ह्या 5 पेक्षा 1 कमी असणार आहे. म्हणजे त्यांनी जे वाक्य देऊन ठेवलं होतं त्यानुसार हा ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतं. बरं, याच्यात या दोघांची बेरीज काय आली, 3 आणि 1 4. यातही तो मधल्या संख्येपेक्षा आलेली बेरीज एकाने काय कमी आहे, एकाने कमी आहे. म्हणजे आपल्याला इथेही ते मॅच होत आहे. या दोघांची बेरीज 5 आणि 1 6 आली, मधल्या अंकापेक्षा उलट ती मोठी आहे, त्यामुळे हा ऑप्शन बाद झालाय. इथे पण 1 आणि 1 2 आणि 2 हा मधल्या अंकापेक्षा बराच लहान आहे, म्हणजे हाही ऑप्शन बाद होतोय आपल्यासाठी. म्हणजे 2 ऑप्शन उरलेत सध्या तरी. आता ह्या ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे हे बघण्यासाठी पुढचं वाक्य वाचावं लागणार आहे. ती संख्या अंकाच्या बेरजेपेक्षा 17 पट आहे. ती संख्या म्हणजे ही जी संख्या आहे ती काय असणार आहे, अंकाच्या बेरजेपेक्षा. अंकांची बेरीज करा बरं, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 17 9. ओके, करायचंय आपल्याला. तर 17 9 केल्यानंतर जर आपल्याला 351 मिळालं तर उत्तर बरोबर आहे, पण इथे ते मॅच होत नाहीये. बघा, इथे बघूया, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 17 9 किती होतात, 153. त्यामुळे आपल्याला इथेच ऑप्शन मिळून जातं. खरं म्हणायला गेलं तर ह्या पुढच्या गोष्टीचा काहीही वापर आपल्याला करायची गरज नाहीये. पण जर करायचाच ठरला तर ह्या संख्येमध्ये जर 198 मिळवले, असं त्यांचं म्हणणं आहे, या संख्येमध्ये जर 198 मिळवले तर अंकाचा क्रम काय होतो, उलट होतो. मग बघा बरं, 153 मध्ये तुम्ही 198 जर मिळवले तर अंकाचा क्रम उलटा होतोय का, हो, इथे अंकाचा क्रम उलटा होतोय. उत्तर येते 351. अशा पद्धतीने आपल्याला हे व्हेरिफिकेशन साठी होतं, पण याचा वापर केलाच पाहिजे हे काय गरजेचं नाही. उत्तर आपल्याला काही स्टेप अगोदरच मिळून गेलेला होता. तर हा प्रश्न व्यवस्थित बघा, ASO एक्झाम साठी विचारला होता. तर महत्वाचा प्रश्न आहे. तसं बऱ्याच एक्झामिनेशनला हा कॉमन प्रश्न असू शकतो, कारण की स्वरूप एकच असतं. समीकरण ज्यावेळी बनवायचे, समीकरणांमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत, तेच तेच प्रश्नही रिपीट होतात. त्यामुळे यदाकदाचित असेही प्रश्न तुम्हाला तुमच्या येत्या एक्झाम्स मध्ये दिसायला शक्यता आहे. इथे बघा, एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरुषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती. तर प्रश्नामध्ये तुम्हाला स्त्रिया, पुरुष, विवाहित, अविवाहित असा बराचसा पाठ दिलेला आहे. यापैकी आपल्याला काय वापरायचंय, इथे नेहमी लक्षात ठेवायचं, यापैकी आपल्याला संख्या, पूर्ण संख्या म्हणजे 9, पुरुषांच्या अविवाहित असलेल्या पुरुषांची संख्या दिलेली आहे. म्हणजे आपलं मेन टार्गेट काय असलं पाहिजे की जे काही वरती समीकरण दिलंय ते समीकरण अविवाहित पुरुषांसाठी बनावं. ओके, बघा, सगळ्यात पहिले त्या समितीत एकूण सदस्य किती होते हे काय आपल्याला माहित नाही, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्स म्हणू शकतो. त्या समितीत जर एकूण सदस्य एक्स असतील तर त्यातल्या 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. बरं, 2/3 चा अर्थ असतो की 3 पैकी 2. बरोबर, आता व्यवस्थित लक्ष द्या की 3 पैकी 2, 3 पैकी म्हणजे पूर्ण 3. 3 कोण आहेत, लोक आहेत, सदस्य आहेत. 3 सदस्यांपैकी 2 सदस्य ह्या स्त्रिया आहेत. मग 3 पैकी जर 2 मायनस केले तर 1 सदस्य काय, पुरुष. म्हणजे आपण लिहिताना या पूर्ण सदस्यांपैकी 1/3 सदस्य हे पुरुष आहेत असं म्हणू शकतो. 2/3 स्त्रिया आहेत, 1/3 पुरुष असणार आहेत. बरं, या पुरुषांपैकी, म्हणजे आता ह्या पुरुषांपैकी बोलतायत, हे जे मिळालेत आपल्याला हे पुरुष आहेत. या पुरुषांपैकी 1/4 हे विवाहित आहेत. म्हणजे आपल्याला इथे हेही कळालं की 1/4 हे विवाहित आहेत, पण आपल्याला कोणासोबत
इथे इक्वेशन बनवायचं होतं, पुरुषांपैकी 9 अविवाहित आहेत, म्हणजे जे आपलं समीकरण बनणार आहे ते कोणासोबतचं बनणार आहे? अविवाहित पुरुषांसोबतचं बनणार आहे. तर हे 1/4 आपल्या कामाचे नाहीत, आपल्या कामाचे 3/4. मग मनात प्रश्न येतो की हे 3/4 आले कुठनं? तर परत एकदा जसं वरती सोडवलं खाली तसं सोडवतोय की 4 पैकी एक सदस्य, म्हणजे 4 पैकी एक सदस्य विवाहित आहेत, तर 3 सदस्य उरलेत ना. पण किती पैकी हेही मेन्शन करावं लागतं. तर 4 पैकी 3 सदस्य हे काय आहेत? अविवाहित आहेत. आणि यांचीच संख्या आपल्याला 9 सांगून ठेवली होती. कदाचित तुम्हाला कळालं असेल की आपण समीकरण हे असं का बनवलं, कारण की बरोबरच्या एका साईडला 9 येणार होतं आणि उजवी साईड ही डाव्या साईडच्या बरोबर असायला पाहिजे. म्हणजे अविवाहित पुरुषांची संख्या इथे असेल, तर हे जे काही समीकरण बनलंय हे पण काय असलं पाहिजे? अविवाहित पुरुषांसाठीच असलं पाहिजे. बरं, याला सोडवलं तर हे 3 कॅन्सल होतात. हा 4 भागिलेसाठी आहे म्हणून हा इकडे गुणाकारासाठी जातो आणि उत्तर येतं 9 चोक 36. म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळालंय की 36 सदस्य जे आहेत त्या समितीमध्ये होते. व्हिडिओ जर कळाला नसेल, म्हणजे हे जर कळालं नसेल तर व्हिडिओला परत थोडं रिवाइंड करा, परत बघा, कारण की 2च ओळींचं, 2 पण नाही, याच्यात उत्तर आहे एकाच ओळीचं आपण समीकरण बनवलंय आणि एवढंच त्या उत्तरासाठी सफिशियंट सुद्धा आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढच्या प्रश्नात बघा काय दिलंय. ए या वस्तूची किंमत बी या वस्तूच्या किमतीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. बरं, आपल्याला काय सांगतायत? ए या वस्तूची किंमत बी या वस्तूपेक्षा जास्त आहे, म्हणजे बी ची किंमत कमी आहे. बरोबर, म्हणजे आपण लिहायला ए ह्या वस्तूची किंमत बी या वस्तूच्या किमतीपेक्षा कितीने मोठी म्हणतायत? 400 ने. म्हणजे ए ला आपण बी पेक्षा 400 जास्त म्हणू शकतो आणि आपण असंही समीकरण लिहू शकतो, कारण की ह्या समीकरणात फक्त 400 इथून काढून मी तिथेच ठेवलाय, बी ला तिथून काढून इकडे आणलाय, म्हणजे ए वजा बी इक्वल टू 400 असं एक पहिलं समीकरण बनवलं. बरं, पुढे काय देत आहेत? ए आणि बी यांची किंमत ह्या दोन्ही ए आणि बी ची किंमत म्हणजे एकत्रित किंमत देत आहेत, म्हणजे ए अधिक बी देत आहेत मित्रांनो. ए अधिक बी किती दिलंय त्यांनी? 784 म्हणून दिलंय. याला आपण समीकरण 2 म्हणतो. आणि ह्या दोन्ही समीकरणांना सोडवायची एक साधीशी मेथड तुम्हाला माहितच असेल की ह्या दोन्ही समीकरणांची आपण काय करणार आहोत? या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार आहोत. बेरीज केल्यामुळे काय फायदा होणार आहे की इथे अधिकचा बी आणि वजाचा बी हे दोघं एकमेकांना कॅन्सल करतील आणि कॅन्सल केल्यानंतर ए अधिक ए 2 उरेल आणि ह्या साईडला सुद्धा यांची बेरीज होईल, तर हे येणार आहे 1184. नंतर आपल्याला दोनाने भागता सुद्धा येणार आहे, तर दोनाने आपण भागूया. म्हणजे बे पंच 10, बे नव 18 आणि बे दुणे 4, म्हणजे ए ची संख्या मिळाली 592. ए चं आपल्याला मिळालंय 592. पण आपल्याला ए विचारलाच नव्हता, आपल्याला काय विचारलं होतं? बी या वस्तूची किंमत विचारली होती. तर जर ए 592 असेल तर ही गोष्ट ह्या समीकरणाशी जर आपण रिलेट केली की ए ची संख्या जर बी पेक्षा 400 ने जास्त आहे तर बी ची संख्या ए पेक्षा 400 ने कमी आहे, म्हणजे याच्यातनं जर 400 वजा केले तर तुम्हाला बी ची संख्या मिळेल आणि बी ची संख्या मिळणार आहे तुम्हाला हे 92 जसले तसे आणि 192. अशा पद्धतीने ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला ते सहजच उत्तर मिळणार आहे. बघा, एकदम सोपं समीकरण आहे. काय काय दिलं होतं आपण त्यानुसार काय काय समीकरणात टाकत गेलो, ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करावे लागणार आहेत. त्यानंतर जे मिळणारं उत्तर आहे ते परफेक्ट असेल. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जर क्रमाने येणाऱ्या 3 अंकांची बेरीज 15 आहे, जर 3 अंक आहेत आणि त्यांची बेरीज आपल्याला काय दिली आहे? 15 दिली आहे, तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग किती? क्रमाने येणारे 3 अंक. बरं, अंक म्हणजे काय? ज्यावेळी ते अंक म्हणतात त्यावेळेस नैसर्गिक संख्यांबद्दल बोलतात आणि क्रमाने येणाऱ्या. बरं, नैसर्गिक संख्या काय असतात? जसं की 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या सगळ्या काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर 1, 2, 3, 4, 5, 6 मध्ये गॅप कितीचा दिसतोय? गॅप तुम्हाला 1 चा दिसतोय. म्हणजे आपण पहिल्या संख्येला जर x म्हटलो तर दुसऱ्या संख्येला 1ने वाढवायचंय. बरं, त्या पुढची संख्या अलीकडच्या संख्येपेक्षा 1ने वाढणार आहे. सध्या तरी 3 नंबर बद्दल बोलतायत, तर मी ह्या 3च नंबर बद्दल बोललो. बरं, हे 3 नंबर आहेत म्हणजे काय? 3 अंक दिलेत आणि यांची काय सांगतायत? बेरीज. यांची बेरीज किती येणार आहेत? 15 येणार आहे. बरं, म्हणजे इथे एक्स 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 किती झालेत? 3x आणि हे 2 आणि 1 3. 3 तिकडे जाताना काय होणार आहेत? वजा, म्हणजे मी लिहितानाच 12 लिहितो. 15तनं 3 गेलेत, म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल 4. अशा पद्धतीने आपल्याला x ची किंमत मिळाली आणि त्यांनी सांगितलंय मधल्या अंकाचा वर्ग काय होईल, म्हणून आपल्याला मधला अंक शोधणं गरजेचं आहे. मग हा पहिला होता, हा शेवटचा आणि हा मधला, म्हणजे x ची किंमत इथे टाकायची आहे. तर 4 अधिक 1
5 होईल आणि 5चा वर्गच ते विचारतायत आणि 5चा वर्ग काय येणार आहे 25 असा येणार आहे. अशा पद्धतीने हेही उदाहरण एकदम सोपं होतं. बघा सगळे प्रश्न जे आहेत ते कुठे ना कुठे विचारले गेलेले आहेतच, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना तुम्ही तेवढंच महत्व देणं फार गरजेचं आहे. बरं, पुढचा प्रश्न जरा मोठाच आहे, त्यामुळे मला स्क्रीन थोडी छोटी करावी लागेल. तर व्हिजिबल असेल एवढं मात्र नक्की व्यवस्थित बघा काय देतात. इयत्ता 7वी मधील प्रत्येक विद्यार्थी फक्त एका खेळात आनंद घेतो. एका खेळात आनंद घेतो म्हणजे एका खेळात भाग घेतो असं म्हणाया हरकत नाही. तर तो फक्त एका खेळात भाग घेतोय. बरं, त्यानंतर ते सांगतायत 30 विद्यार्थी वगळून सर्वजण कबड्डीचा आनंद घेतात. तर कबड्डीचा आनंद घेणारे विद्यार्थी किती आहेत? सर्व विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थी सोडून, म्हणजे टोटल विद्यार्थ्यांना आपण काय म्हटलो यावेळी एक्स. आणि ह्या एक्स पैकी 30 विद्यार्थी सोडले की बाकी सगळे काय करतात कबड्डीचा आनंद घेतात. नेमके 31 विद्यार्थी वगळून सर्वजण फुटबॉलचा आनंद घेतात. फुटबॉलचा आनंद घेणारे विद्यार्थी किती आहेत? 31 विद्यार्थी वगळून. 31 विद्यार्थी वगळून. इथे 30 विद्यार्थी वगळून होते, इथे 31 विद्यार्थी वगळून. वगळून हा महत्वाचा वर्ड आहे. वगळून म्हणजे मायनस. त्या व्यतिरिक्त पुढे काय म्हणतात? नेमके फुटबॉलचा आनंद न घेण्या इतकेच विद्यार्थी वगळून खो खोचा आनंद घेतात. म्हणजे खो खो साठी आणि फुटबॉलसाठी सारखी संख्या एवढंच म्हणायचा प्रयत्न करतायत, कारण की 31 विद्यार्थीच आनंद घेत नाहीयेत फुटबॉलचाही. मग ते म्हणतात खो खो साठी सुद्धा तेवढेच आनंद न घेणारे विद्यार्थी वगळून. वगळून म्हणजे मायनस करून, म्हणजे उत्तर जेमतेम सारखंच. बरं, खो खो बद्दल झालं. त्यानंतर नेमके 37 खेळाडू सोडून सर्वजण हॉकीचा आनंद घेतात. तर हॉकीचा आनंद घेणारे जे विद्यार्थी आहेत, हॉकीचा आनंद घेणारे विद्यार्थी ते काय सांगतायत? 37 विद्यार्थी सोडून, ओके, वगळून. तर एक्स मधून 37 हे वगळायचे आहेत. बरं, एकही विद्यार्थी इथे उल्लेख न केलेल्या इतर कोणताही खेळाचा आनंद घेत नाही. तर प्रश्न हा आहे की हॉकी खेळण्याचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. बरं, ठीक आहे. आपल्याला जे जे दिलंय याच्यावरनं एक समीकरण तर बनवू शकतो आपण, कारण की ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच टोटल विद्यार्थी, आणि प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या खेळाचा आनंद घेतो. तर यांची जर बेरीज केली, कबड्डी खेळणारे, फुटबॉल खेळणारे, खो खो खेळणारे, हॉकी खेळणारे, म्हणजेच आपले सर्व विद्यार्थी असणार आहेत. मग मी यांची बेरीज करतो. एक्स 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 किती झालेत? 4x. यांची बेरीज करूया. 31 दुणे किती होणार आहेत? 62. 62 आणि हे 92 आणि त्यात 37 ऍड करायचे. बरं, तुमच्या मनात आलं असेल की मी बेरीज का करतोय, कारण की सगळे वजा आहेत ना. हा, उत्तराला चिन्ह वजा बाकीच असेल, पण यांची सगळ्यांची काय होणार आहे? बेरीज. मग करूया. 7 आणि 2 9 होतात, आणि 9 आणि 3 12 होतात, 129. आणि यालाच काय म्हणायचंय? यालाच म्हणायचंय विद्यार्थ्यांची पूर्ण संख्या, कारण की हेच सर्व माझे काय होते? पूर्ण विद्यार्थी होते. त्यांची बेरीज म्हणजेच पूर्ण विद्यार्थी. एक्स तिकडून इकडे येताना काय होणार आहे? वजा. 4x मधून हा एक्स इकडे आला तर 3x उरतील, आणि हा 129 जर आपण तिकडे केला तर तो मायनसचा प्लस होईल. 3ने भागता येईल. 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9. बरोबर, म्हणजे एक्स ची संख्या काय मिळाली? 43. बरं, एक्स ची जर संख्या मिळाली आपल्याला, तर याच्यावरनं आपण सगळ्यांच्या संख्या शोधू शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला कोण कोण मिळणार आहे? जर एक्स ची संख्या मिळाली तर कबड्डी खेळणारे मुलं मिळणार आहेत आपल्याला. कबड्डी खेळणारे किती मुलं आहेत बघा बरं. एक्स मधून 30 वजा करा, म्हणजे 43 मधून 30 वजा केले तर कबड्डी खेळणारे मुलं 43 असणार आहे. बरं, इथे 31 जर वजा केले आपण, तर इथे 12 विद्यार्थी जे असणार आहेत ते फुटबॉल खेळतात. इथेही 12 विद्यार्थी खो खो खेळतात. आणि हॉकी खेळणारे जर आपण 43 वजा केलेत, 43 मधून 37 वजा केलेत, तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर हे मिळणारे 3 6 विद्यार्थी हे हॉकी खेळतात. म्हणजे आपल्याला प्रत्येकाची संख्या तर मिळाली. बरं, आता बघा पहिला ऑप्शन काय देत आहेत? खो खोचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यां संख्याच्या निम्मे संख्या, म्हणजे कोणाचा? हॉकी बद्दल प्रश्न होता बरं मित्रांनो. हॉकी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खो खोचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा निम्मा. खो खोचा आनंद न घेणारे विद्यार्थी किती होते? 31. 31चा निम्मा केला तर तो पॉइंट मध्ये येईल, आणि पॉइंट मध्ये आपलं हॉकी येत आहे का? हॉकी 6. म्हणजे आपल्याला याच्याबद्दल बोलायचंय बरं का. आपल्याला 6 बद्दल बोलायचंय की हा जो अंक आलाय हा वेगवेगळ्या ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय का? खो खोचा आनंद नाही घेणारे विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे? 31. 31चा निम्मा दिसतोय का? नाही. म्हणजे हा प्रश्न बाद झाला, ऑप्शन बाद झाला.
फुटबॉलचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 1.5 ओके, फुटबॉलचा आनंद न घेणारे विद्यार्थी, फुटबॉलचा आनंद न घेणारे विद्यार्थी किती आहेत? 31. तर 31चा 1.5 म्हणजे भागिले 5 करायला लावताय 31ला. बरं, 31ला भागिले 5 केल्यावर 6 मिळेल का? नाही, म्हणजे हाही ऑप्शन बाद झाला. कबड्डीचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 1.5 ओके, कबड्डीचा आनंद न घेणारे विद्यार्थी किती आहेत? 30. आणि 30चा भागिले 5 केला तर 5 × 30 मिळतात आणि माझं उत्तर ह्या उत्तराला मॅच करतंय, म्हणजे माझा ऑप्शन 3 हा योग्य पर्याय असायला हरकत नाही, म्हणजे असायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने बघा, प्रश्न किती मोठा आहे. म्हणजे इथे तुमच्या मानसिकतेसोबत खेळलं जातंय, तुमच्या गणितेसोबत खेळलं जातंय, गणिताच्या स्किल सोबत खेळलं जातंय. म्हणजे तुम्हाला फिरवून फारवून प्रश्न विचारले जातात आणि हाच खरा स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न असतो. सरळ विचारतील त्या स्पर्धा परीक्षाच काय, याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स हे दिसतीलच. मग ह्या कॉम्प्लिकेशनला दूर करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्मार्टनेस वाढवायची गरज आहे आणि अशा गणितांमध्ये तो स्मार्टनेस आपला वाढतोच. त्यामुळे काळजी करू नका, आम्ही तर आहोतच, आम्ही तुम्हाला योग्य दिशा दाखवतोच आहे, पण तुमची प्रॅक्टिस ही तितकीच महत्वाची आहे. बरं, पुढचा प्रश्न बघूया. एक 2 अंकी संख्येतील अंकाची बेरीज ही 8 आहे. बरं, म्हणजे एक 2 अंकी संख्या आहे. बरं, त्यांच्या दोघांची बेरीज काय म्हणतायत? 8 आहे. बरं, इथे दिसतंय का? 6 आणि 2 8, 5 आणि 3 8, 7 आणि 1 8, 9 आणि 3 हे काय वेगळं येतंय, त्यामुळे हा ऑप्शन बाद झाला. म्हणजे या ऑप्शन पैकी खेळू शकतो. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या 3 पट आहे. दशम स्थानाचा म्हणजे काय? जसं 62 आहे तर हा दशम स्थानचा आहे, हा एकम स्थानचा, हा एकम स्थानचा, हा दशम स्थानचा. मग ते काय म्हणतायत? दशम स्थानातील अंक म्हणजे याच्याबद्दल बोलताय की हा एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट आहे, म्हणजे 2च्या तिप्पट आहे म्हणतायत हे. तिप्पट म्हणजे गुणिले 3, 2 गुणिले 3 केल्यावर मिळणार आहे की 6? हो, म्हणजे आपलं उत्तर इथेच संपलं. उत्तर काय असणार आहे? 62. पुढचे ऑप्शन ट्राय करूनही फायदा नाही, कारण की उत्तर मिळालेलं आहे आणि ते एकदम अॅक्युरेट सुद्धा आहे. अशा पद्धतीने कधी कधी तुम्हाला समीकरणांवर अवलंबून राहावं लागतं, कधी कधी तुम्हाला ऑप्शन्सवर अवलंबून राहावं लागतं. ते स्ट्रॅटेजी डिझाईन करतात त्या लोकांना हे योग्य पद्धतीने कळतं की आपण कुठे काय वापरायला हवं. बरं, पुढचा प्रश्न बघा, 9वा प्रश्न. 3 अंकी विषम संख्यांची बेरीज 147 आहे, तर मधली संख्या कोणती? बरं, विषम संख्या आहेत मित्रांनो, है ना? आपण मगाशी बघितलं की नॅचरल नंबर बद्दल बघितलं, नैसर्गिक संख्यांबद्दल, की त्यांच्यामध्ये 1-1चा गॅप असतो. यामध्ये जर विषम संख्या असतील तर विषम संख्यांमध्ये 2-2चा गॅप असतो. म्हणजे जसं 1, 3, 5, 7 ह्या विषम संख्या आहेत, यांच्यामध्ये गॅप बघा बरं कितीचा आहे? 2-2चा गॅप आहे. म्हणजे अलीकडची संख्या 2ने छोटी आणि पलीकडची 2ने मोठी असणार आहे, एवढं मात्र नक्की. सो पहिली संख्या x घेतली तर त्या पुढची संख्या x+2 असेल, त्या पुढची संख्या x+4 असेल, हेही नक्की. मग 3 क्रमवार संख्या होत्या तर तिघही लिहिल्यात आपण. यांची बेरीज दिली 147, तर यांची बेरीज लिहा 147. करा याला सॉल्व्ह. x किती झाले? 3x, 4 आणि 2 6 झाले, 6 तिकडे जाऊन वजा होणार आहेत, 141 उरणार आहेत. मग 3ने भाग द्यायचा आहे, 3 चौक 12 आणि 3 7 21. x मिळाला म्हणजे सगळ्यात छोटी संख्या मिळाली. आपल्याला काय सांगायचंय? मधली संख्या म्हणजे 47 पेक्षा 2ने मोठी, म्हणजे काय येणार आहे? 47 पेक्षा 2ने मोठी म्हणजे मी इथे चुकीचा ऑप्शन टिक केला, 49. अशा पद्धतीने आपल्याला सहजच या प्रश्नांची उत्तरं मिळतात. फक्त कन्सेप्ट माहीत असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कन्सेप्ट माहीत करून घ्या म्हणजे अडचणी येणार नाहीत. पुढचा प्रश्न बघा. एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत, त्यापैकी निम्म्या ह्या महिला आहेत, उरलेल्या 1/3 हे अविवाहित आहेत, तर विवाहित पुरुषांची संख्या किती? बरं, एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत, बरोबर? तर एक विभाग आहे, त्या विभागात 72 कर्मचारी आहेत, त्यापैकी निम्म्या महिला आहेत. म्हणजे 36 महिला आहेत, 72चे 2 भाग होतील ना, 36 महिला आणि 36 पुरुष. त्यापैकी काय सांगतायत? निम्म्या ह्या महिला आहेत, म्हणजे 36 महिला आणि हे पुरुष असतील. तर अशा पद्धतीने पुरुष आणि महिलांची संख्या दिली आहे. उरलेल्या 1/3 आणि उरलेल्या 1/3 हे विवाहित आहेत, उरलेल्याच्या 1/3 हे अविवाहित आहेत. उरलेल्याच्या म्हणजे कोणाच्या? आता हे तर विवाहित पुरुषांची संख्या विचारतायत ना ते. तर उरलेल्याच्या म्हणजे काय? आता हे पुरुषांबद्दल बोलताय तर पुरुषांबद्दलच बोलूया की 36 हे पुरुष होते आणि ह्या पुरुषांच्या
1/3 हे अविवाहित आहेत, पण आपल्याला विवाहित बद्दल विचारताय, तर आपल्याला 1/3 नाही, आपल्याला 2/3 शोधायचे आहेत. कारण की 3 पैकी एक भाग हा अविवाहित आहे, तर 3 पैकी 2 भाग हे विवाहित असतील. तर इथे 3 भाग दिला की 3 1 3, 3 2 6 आणि 12 2 24. अशा पद्धतीने आपल्याला 24 हे विवाहित पुरुष आहेत. इथे त्यांची संख्या व्यवस्थित मिळते. क्लर्कमध्ये 2011ला हा प्रश्न विचारला गेलाय. त्यामुळे असे प्रश्न नक्कीच तुम्हाला व्यवस्थित करावे लागणार आहेत, कारण की याच्याने तुम्हाला तुमचं लॉजिक बेटर करता येईल. छानपैकी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील, त्यांचा वापर करता येईल आणि परीक्षेमध्ये असेच प्रश्न दिसायला काही हरकत नाही, कारण की हे प्रश्न एकदम बेसिक पासून आपण स्टार्ट केलेत आणि थोडे थोडे अवघड सुद्धा हे प्रश्न आहेतच. त्यामुळे एकंदरीत हा भाग तुम्ही व्यवस्थित अभ्यासायला पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघा. बघत असताना फक्त बघू नका, तुम्ही पेपर पेन घेऊन त्याची प्रॅक्टिस करण्याचाही प्रयत्न करा. एका संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज 66 आहे. बरं, एक संख्या जिची 7 पट, ओके, एक संख्या तिची 7 पट आणि त्याच संख्येची 4 पट. 4 पट म्हणजे गुणिले करायचं असतं आणि गुणिले केल्यावर ते नाही लिहिलं तरी चालतं, म्हणून 4x लिहिलंय, 7x लिहिलंय आणि यांची काय म्हणतायत बेरीज. किती म्हणतायत? 66. बरं, 7 आणि 4 किती होतात? 11. 11x म्हणजेच काय दिलंय? 66. म्हणजे x ची किंमतही मिळेल. x ची किंमत काय मिळेल? 6. 11 ने तिकडे भाग जाणार आहे. x ची किंमत काय मिळाली आपल्याला? 6. पुढे काय म्हणतायत? तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची संख्यांची वजाबाकी किती होईल? म्हणजे आता त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची म्हणजे काय? 7x ची आणि 4x ची यांची वजाबाकी किती होईल असं विचारतायत आणि यांची वजाबाकी दिसते आपल्याला 3x होतंय. त्यात x ची किंमतही मिळाली आहे, म्हणजे x ची किंमत फक्त याच्यात टाकायची, तर sin 3 किती होणार आहेत? 18. अशा पद्धतीने आपल्याला मिळणारे उत्तर ऑप्शन 4 म्हणून. बरोबर. सो अशा पद्धतीने आपण हे खूप सुंदर पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं ह्या सगळ्या गोष्टींकडे आणि प्रॅक्टिस करत राहायची. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला इथे दिसणार आहे. बरोबर. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. 80 या संख्येचे 4 भाग असे पाडा की पहिल्या भागात 3 मिळवले, दुसऱ्या भागात 3 वजा केले, तिसऱ्या भागाला 3 ने गुणले, चौथ्याला 3 ने भागले, तर सर्व उत्तरे समान येतात. बरं, मी याला तुम्हाला एक स्पेशल ट्रिकच सांगणार आहे. पहिल्या भागात जेवढा चेंज करतायत, दुसऱ्या भागात जेवढा चेंज करतायत, तिसऱ्या भागात जेवढा चेंज करतायत, चौथ्या भागात जेवढा चेंज करतात, त्यांची उत्तरं समान येत आहेत जर असं म्हटलं तर गणित फारसं अवघड राहत नाही, आपल्याला सोपं राहतं. ओके, कशा पद्धतीने करायचं बघा. 80 चे मी 4 भाग केलेत, मग त्याला आपण वेगवेगळे भाग असतात खरं तर, पण मी शॉर्टकटच शिकवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे मग तुम्ही शॉर्टकट व्यवस्थित समजून घ्या. पण त्याच्या पाठीमागे अजून एक कन्सेप्ट आहे, ती पण व्यवस्थित लक्षात घ्या, कारण की आपण इथे वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकटच शिकतोय. तर इथे पहिल्या संख्येमध्ये 3 मिळवले, त्यानंतर दुसऱ्या संख्येमधून 3 वजा केले, तिसऱ्या संख्येला 3 ने गुणले, म्हणजे 3 ने गुणायचे, 3 गुणिले x मी डायरेक्ट 3xच लिहितो, आणि चौथ्या संख्येला 3 ने जर भागले तर येणारे उत्तर समान येतात असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर आहे ना? येणारे उत्तर समान येतात. तर हे समान खरं तर आपण शॉर्टकट वापरल्यामुळे इथे डायरेक्ट समान असं लिहू नका. आपण ह्या वेगवेगळ्या संख्या मिळाल्यात असं लिहा आणि या सगळ्यांची बेरीज किती येते? 80 येते. असं डायरेक्ट जर लिहिलं तर आता तुम्हाला डायरेक्ट उत्तरच मिळणार आहे. बघा कसं, ज्याच्यामध्ये हे +3 -3 कॅन्सल होणार आहेत. हा x आणि हा x 2x झाले, 2x आणि 3x 5x झाले आणि पुढे x भागिले 3 आणि इकडे 80 दिलंय, तर 5 त्रिक 15, 15 आणि 1 16, 16x भागिले 3 आणि 80, तर 16 ने भाग दिला तर 16 पंचे 80 होतात आणि हे 3 तिकडे गेल्यावर 5 त्रिक 15 होतात, म्हणजे माझ्या एक्सचं उत्तर तरी 15 मिळतंय. आणि त्यांनी सर्वात मोठा भाग विचारलाय. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की एक छोटी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, कारण की आपण हा शॉर्टकट वापरतो, याच्या मागे बेसिक मेथड वापरली नाहीये आपण, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला हिडन झाल्या, तिथे दिसत नाहीयेत. पण मात्र एवढं लक्षात ठेवा, गणित खरं तर वेगळ्या पद्धतीने सोडवायला हवं होतं, पण वेळ वाचावं म्हणून आपण ही मेथड वापरली. आणि कुठल्याही गणितात ज्यावेळी असं समान भाग देतात त्यावेळी तुम्ही हे वापरलं तर काहीच अडचण येणार नाही, याची गॅरंटी माझी. बस एवढं लक्षात ठेवावं लागेल की इथे जे लिहिलंय हे सगळं उलटपालट आहे. ज्याच्यामध्ये जर तुम्हाला सर्वात मोठा भाग विचारला तर मोठा भाग खरं तर गुणाकार करून मिळतो, पण आपण इथे सांगितलं ना की उलट पालट लिहिलंय, म्हणजे इथे सगळ्यात मोठा भाग हा भागाकार करून मिळणार आहे. तर भागाकार करून जे काही असेल, आपलं भागाकार केल्यानंतरच जे काही असेल, म्हणजे आपल्याला सगळ्यात छोटा भाग मिळणार आहे. बरं, पण एक मिनिट तर इथे आपल्याला
एक मिनिट, काय विचारलंय? सर्वात मोठा भाग विचारलाय. बरोबर आहे. सर्वात मोठा भाग कोणता असणार आहे बरं मला सांगा. याच्यामध्ये इथे हा 3x जो आहे ना, तो सर्वात मोठा भाग असणार आहे आपल्यासाठी. म्हणजे 3 गुणिले 15, तर उत्तर काय असणार आहे? 15 त्रिक 45. ओके. आता याच्या पाठीमागे खरंच खूप मोठं लॉजिक आहे. ते जर तुम्हाला समजून सांगायला गेलो तर वेळ खूप वाया जाईल. ओके. पण आपण तेही करायला तयार आहोत. तर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्याल तर तुम्हाला मी आता बेसिकही सांगतो. उत्तर तर डायरेक्ट मिळवलंय आपण 45, पण मी तुम्हाला याच्या पाठीमागचं गणितही व्यवस्थित समजून सांगतो. ते व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ते बेसिक समजून जातील आणि मी काय सांगत होतो तेही कळेल. नाहीतर ते असंच कळायचं नाही. तर हे 4 भाग आहेत. ए अधिक बी अधिक सी अधिक डी, या 4 भागांची बेरीज काय म्हणतायत? 80 येणार आहे. बरं, कारण की हे 80चे 4 भाग होते, तर त्यांची बेरीज 80 येणार आहे. ते म्हणतात पहिल्या भागामध्ये 3 मिळवले, म्हणजे ए मध्ये 3 मिळवले, बी मध्ये 3 वजा केले, सी मध्ये 3 ने गुणले आणि चौथ्या भागाला 3 ने भागले. तर इथे x भागिले 3 असं येणार आहे आणि यांची संख्या x नाही बरं का, इथे डी भागिले 3, तर यांची संख्या समान येणार आहे असं ते म्हणत होते. यातला सर्वात मोठा भाग कोणता असेल मित्रांनो? यातला हा सर्वात मोठा भाग असेल जो गुणाकारामध्ये मिळतोय आपल्याला. बरोबर, इथे गुणाकारामध्ये आपल्याला जो मिळतोय तो सर्वात मोठा भाग असणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आता जर हा याला बरोबर आहे, हा याला बरोबर आहे, तो त्याला बरोबर आहे, तो त्याला बरोबर आहे, म्हणजे ए अधिक 3 ला पण मी x म्हणू शकतो. बरोबर, मी बी वजा 3 ला पण x म्हणू शकतो, कारण की ते बरोबर आहेत. सी गुणिले 3 ला सुद्धा x म्हणू शकतो आणि डी भागिले 3 ला सुद्धा x म्हणायचा अधिकार मला आहे. बरं, पुढे काय करायचं? मग याच्यावर ना आपल्याला ए ची किंमत मिळू शकते. ए हा 3 तिकडे जाताना वजा होणार, x वजा 3. हा बी तिकडे जाताना अधिक होणार आहे, x अधिक 3. हा सी, हा 3 तिकडे जाताना भागिले होणार आहे आणि डी हा तिकडे जाताना गुणिले होणार आहे. बरं, याच्यातला आता मोठा कोण असेल? मगाशी जसं मी तुम्हाला बोललो की गुणाकारामध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू मिळते, तर इथे गुणाकारात तुम्हाला मोठी व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे गुणाकार ज्या संख्येसोबत असेल ती संख्या काय असेल आपल्यासाठी? खरं तर मोठी. आणि ह्या सगळ्यांची बेरीज तुम्हाला 80 दिली आहे. बरोबर, ए बी सी डी या सगळ्यांची बेरीज 80 दिली आहे. मगासारखंच आपण बेरीज करू. बेरीज करत असताना हे प्लस मायनस कॅन्सल होतील. एक्स आणि एक्स 2x होईल आणि हा 3 5x झालेत आणि ह्या 5x मध्ये हा x अधिक 3 बेरीज करायची आहे आणि उत्तर 80 येणार आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्यांची बेरीज करून 80 उत्तर मिळवलं. 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 5 त्रिक 15 आणि 1 16, सॉरी 5 त्रिक 15 आणि 1 16, 16x भागिले 3 आणि हे 80, तर 16 85 आणि इथे पण x ची किंमत काय मिळाली? 5 त्रिक 15. आणि जी मिळालेली x ची किंमत आहे ती आपल्याला मोठी संख्या शोधायची असेल तर मोठी संख्या गुणाकार करूनच मिळते. सगळ्यात मोठी संख्या, तर 15 त्रिक 45. आधी सुद्धा हेच उत्तर मिळालं होतं, पण हे जरा हेक्टिक वाटतं, म्हणजे आपण बरंच इथे पसारा लिहिलाय. म्हणून ती जी आधी मेथड शिकवली ना ती मात्र लक्षात ठेवा. बरं, कारण काय की मी तुम्हाला ही मेथड शिकवली? कारण की बेसिकवर होल्ड असणं गरजेचं आहे. खरं तर ऑनलाईन क्लासेसमध्ये सगळ्या गोष्टींचं पूर्ण स्पष्टीकरण देता येत नाही, त्यामुळे आम्ही ऑफलाईन क्लासेसवरच सगळ्यात जास्त भर देत असतो. तर ह्या ऑफलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पटवून सांगता येतात. याचा एक बेस क्रिएट केलेला असतो. या सर्व गोष्टींसाठी आम्ही पूर्ण तयारीत असतो, मग विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी पटापट कळतात. पण ऑनलाईन मध्ये हे थोडंसं इम्पॉसिबल असतं. ज्याही विद्यार्थ्यांना नाशिकला, जे विद्यार्थी आहेत ज्यांना नाशिकला यायला जमणार आहे, त्यांनी नक्की आयबीसी इन्स्टिट्यूटला व्हिजिट द्या. ऑफलाईन क्लासेस खरं तर इम्पॅक्टफुल आहेत. ऑनलाईन मध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही डोकं आपटा, रिझल्ट अपेक्षित मिळणारच नाहीये. आणि हे आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून, कोविड पासून आम्ही हेच बघत आलोय. म्हणजे मी पण ऑनलाईन क्लासेस घेतो, मी पण सगळं शिकवतो, पण मला रिझल्ट मिळतात ते ऑफलाईन क्लासेसमध्ये. जे डिसिप्लिन, जे खरंच शिस्तप्रिय विद्यार्थी असतात ते येतात ऑफलाईन क्लासेसला. ऑनलाईन मध्ये सुद्धा रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे, पण ते डिसिप्लिन, आता डायव्हर्जन पॉईंट खूप झालेत. आपण काहीतरी व्हिडिओ बघत असताना नेट तर चालूच ठेवावं लागतं. एखादा व्हॉट्सअपचा मेसेज आला, एखादा इंस्टाग्रामचा मेसेज आला, आपण पटकन स्विच होतो. आणि तिथे डिसिप्लिन म्हणजे असं की तुम्हाला कोणीतरी विचारणार नाहीये, तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कोणाला विचारणार, हे असे अगण्य प्रश्न आहेत. त्यामुळे ऑफलाईन क्लासेसवर खरा विश्वास ठेवला पाहिजे विद्यार्थ्यांनी. बरं, हा एक प्रश्न होता, पण झालेला आहे आपला, हा प्रश्न रिपीट झालाय. हा एक प्रश्न बघूया. एका अपूर्णांक संख्येतील अंशाला 2ने गुणलं. बरं, अपूर्णांक संख्या म्हणजे काय? अंश भागिले छेद, याला अपूर्णांक म्हणतो आपण. अंशाला x म्हटलो आणि छेदाला y म्हटलो. तर ते म्हणतात एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2ने गुणलं आणि छेदाला
दोनाने वाढवले तर तो अपूर्णांक काय होतो 6/7 होतो. बरं, आता हे आपल्यासाठी एक्स वाय ऑप्शन दिले, ऑप्शनने खेळलं तरी चालेल. बरं बघा, बरं अपूर्णांकातील अंशाला म्हणजे वरच्याला दोनाने गुणलं म्हणजे 3 दुणे 6 होणार आहे. बरोबर आहे, आपलं उत्तर मॅच होत आहे. हो, होत आहे. आणि खाली छेदाला 2ने वाढवले तर 4ला 2ने वाढवलं तर 4 आणि 2 काय होतात 6 होतात. इथे काय मॅच होत नाही. बरं, पण 3 मॅच झाला होता म्हणजे आपण हा ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही. बरं, आपण इथे जर हा ऑप्शन ट्राय केला तर 3ला 2ने गुणलं तर 3 दुणे 6 झाला आणि छेदाला 2ने वाढवले, 2ला वाढवले तर 5ला 2ने वाढवले तर 7 झाले. म्हणजे माझा परफेक्ट ऑप्शन मॅच झालाय. याच्यामुळे झालाय. याच्यामध्ये गुणिले 2 करून याच्यात बेरीज 2 करून मला हेच उत्तर मिळतंय. बाकी काही बघायची गरजच नाही. उत्तर चुकणारच नाही. म्हणजे आपला ऑप्शन 3 म्हणून आपण लगेचच पुढे जाऊ शकतो. बरोबर, चला अजून एक प्रश्न. वेळेच्या कमतरतेमुळे खरं तर पीडीएफ मोठी आहे पण मग एवढं घेता येणार नाही. पुढच्या पीडीएफ साठी तुम्हाला वेट करावं लागेल. नक्कीच तुम्हाला पुढच्या पीडीएफ मध्ये उरलेले प्रश्न आणि यापेक्षा उत्तम प्रतीचे प्रश्न, हे पण उत्तम प्रतीचेच होते, अजूनही काहीतरी नवीन छान आणण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहे. एक शेवटचा प्रश्न आपण इथे आवरू आणि थांबू. तर हा प्रश्न खूप महत्वाचा, बऱ्याच एक्झाम्सला विचारला जातो, नेहमी विचारला जातो, इथे पण विचारला गेलेला आहे. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या 3 पट पगार आहे. जर महेशचा पगार 4,500, बरं मला सांगा महेशचा पगार 4,500 तर महेशच्या पगाराला काय सांगितलं तर महेशला रमेशच्या पगाराच्या 3 पट आहे. 3 पट आहे म्हणजे हा पटीत आहे, गुणाकारात आहे. म्हणजे अलीकडचा माणूस म्हणजे रमेश हा भागाकारात असेल, म्हणजे याच्या 3 भागाकारात असेल. 3 भागा, 3 3 5 15 आणि 0 म्हणजे रमेश किती असणार आहे 1500 असणार आहे. बरं, रमेश मिळाला तर रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट पगार आहे. म्हणजे रमेशचा पगार हा निमपट आहे म्हणजे काय अर्धा आहे. मग सुरेशचा पगार काय असेल दुप्पट, हा अर्धा आहे म्हणजे तो दुप्पट असेल म्हणजे किती असेल 3000. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर, कारण की त्यांनी सुरेशचाच पगार विचारला होता. अशा पद्धतीने आपण हे समीकरण बनवायला, सोडवायला ह्या व्हिडिओमध्ये शिकलो. अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतीलच. यासाठी तुमच्या सपोर्टची गरज पडेल. सो जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हे सुंदर सुंदर व्हिडिओ पाठवा. बरोबर आहे, ज्ञान हे दिल्याने वाढणार आहे. बरोबर, कमी होत नाही कधी पण. आणि तुमचं नाव, प्रतिष्ठा ह्याच गोष्टींमुळे वाढतंय कारण की तुम्ही ते शेअर करतात. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला इतर काही मदतीची गरज पडली तर नाशिकमध्ये नाशिक रोड आणि अशोक स्तंभ दोघेही प्राईम लोकेशन्स आहेत. नाशिक रोडला बिटको पॉइंटवर, अशोक स्तंभला तुम्ही गोळे कॉलनीत एकदम प्राईम स्तंभावर उतरलात की 2 मिनिटाच्या अंतरावर आपला क्लास सापडतो. नाशिक रोडला बिटको पॉइंटला बसने सोडलं की समोर क्लास आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टींची शहानिशा करू शकतात. तुमच्या सक्सेसचे जे काही अडी अडचणी असतील सक्सेसच्या दरम्यान त्या सगळ्यांना आपण दूर करण्याचा इथे प्रयत्न करतो. आमचा सपोर्ट हा विद्यार्थ्यांना मिळतच असतो. ऑफलाईन क्लासेसमध्ये खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळतात. त्यामुळे ऑफलाईन क्लासेस एकदा ट्राय करायला हरकत नाही. सध्या तरी इथेच थांबतोय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.